आज मी तुम्हाला सांगणार आहे चौथ्या घरात राहू काय परिणाम देतो. जर तुमचा राहू चौथ्या घरात असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक मोठा वास्तुदोष बघायला मिळेल. वरून तुमचं घर सुख कुठलाही दोष लागलेला असतो. तुमचं मन अशांत असतं. दुसरी गोष्ट, तुम्ही ओव्हरथिंक करणारे व्यक्ती असतात. तुमची आई देखील ओव्हरथिंक करणारी व्यक्ती असू शकते. दुसरी अजून गोष्ट, तुमचे लॉंग टर्म प्लॅन्स फेल होतात पण शॉर्ट टर्म प्लॅन्स हे सक्सेसफुल होतात. राहू हा ग्रह अजम्पशन्सवर सांगणारा ग्रह असतो. अजम्पशन म्हणजे असं झालं असेल किंवा तो असा व्यक्ती आहे, असं झालं असेल किंवा तो असा व्यक्ती आहे, हे घडू शकतं. या ज्या विचार असतात यांनी आपल्या मनावर तणाव, मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होऊ शकते, व्यक्ती भ्रमात असू शकतो. त्यामुळे हे चौथ्या घरातला राहू हा व्यक्तीला या विचारांमध्ये टाकलेला असतं. 24 तास तो व्यक्ती हाच विचार करत असतो. राहू चौथ्या घरात असलेल्या व्यक्तींसाठी महत्वाची सवय, कधीही शांत बसून राहू नका. जर तुम्ही शांत बसला तर तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार येणार. काय ना काय कुठल्या ना कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट असावी तुमची. दुसरी गोष्ट, तर शांत बसायला अजिबात आवडत नाही. फिरतीवरती फिरत राहणे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा यूज करणे, काय ना काय सोशल मीडियावरती ऍक्टिव्हिटी करणे, काय ना काय करत राहणे, या सवयीने तुमचा राहू पॉझिटिव्ह आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या घरच्यांना खूप सिरियसली घेतात तर ते सोडून द्या, कारण त्यांनी तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट अजून की तुम्ही अजिबात कमीत कमी वेळ घरी थांबा, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. इन्व्हॉल्वमेंट कमी करा घरच्यांमध्ये. स्वतःच्या मनाला कमी सिरियसली घ्या. जर तुम्ही जास्त सिरियसली घ्याल तर तुम्हाला भरपूर त्रास होऊ शकतो. आणि प्रॉब्लेम्सवर न फोकस करता सोल्युशनवरती फोकस करा. बिकॉज राहू म्हणजे फोकस. जिथे तुम्ही फोकस कराल तिकडे तुम्हाला रिझल्ट भेटायला चालू आहे. जर तुम्ही प्रॉब्लेम्सवर फोकस कराल तर तुम्हाला तसे रिझल्ट भेटतील, आणि जर तुम्ही सोल्युशनवर फोकस कराल तर तुम्हाला तसे रिझल्ट भेटतील. जी आपल्याकडे विचारची शक्ती आहे ही राहू देवतानेच दिली आहे आपल्याला. पण जर राहू चौथ्या घरात असेल तर हा व्यक्ती ओव्हर थिंक करतो, ओव्हर विचार करतो, त्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतो. आता प्रॉब्लेम काय होतो, मेन म्हणजे राहू जिथे बसतो तिथे तो व्यक्ती अटॅच होऊन जातो. अटॅच होऊन म्हणजे तिच्या अपेक्षा वाढतात, अटॅचमेंट वाढते. त्यामुळे त्यावेळी व्यक्तीला असं वाटतं मला हे हवंच, मला ही कुठल्याही किमतीवरती हवंच. त्यामुळे प्रॉब्लेम्स तिथून चालू होतात. राहू चौथ्या घरात असल्यावरती उपाय आणि सोल्युशन म्हणजे दुर्गा मंत्र, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. याची 108 वेळा जप ही सकाळी उठल्यावरती तुमच्याकडून झालीच पाहिजे. त्याच्याने तुम्हाला खूप फरक पडेल. आणि स्पेशली मंदिर नॉर्थ ईस्ट जागेवरतीच असणे, कारण की चौथ्या घरात गुरु उच्चजा होतो, आणि गुरु जेव्हा उच्चजा होतो तेव्हा तुम्हाला स्थिरता प्रदान मिळते. तेव्हा तुमचं मन स्थिर होतं आणि तुमचे डिसिजन पॉझिटिव्ह येतात आणि तुम्हाला क्लॅरिटी यायला चालू होते.